दोन्ही बाजूला डोंगरांचे सुळके, मध्ये थेट खोल 500 ते 600 फूट दरी, नजर थोडी जरी चुकली तर थेट स्वर्गच दिसणार अशा ठिकाणी लोणावळ्यात एक आगळा वेगळा प्री वेडिंग शूट पार पडलाय। दोन्ही सुळक्यांच्या मध्यभागी एक छोटीशी नेट लावून त्यावर कपलनं आपल्या लग्नाआधीचा व्हिडिओ शूट केलाय। या व्हिडिओवर नेटवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत। रॉक क्लाइंबर स्लॅक क्लायनर ओंकार पडवळ यांच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। लोणावळ्यातील ड्यूक नोज या ठिकाणी खोल दरीच्या मधोमध स्पेस नेट लावलेलं दिसतंय। आज आपण स्पेस नेटवर फोटो शूट करतोय। मी मागच्या 8 वर्षापासून ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करतोय। आता मी लग्न करतोय। माझी होणारी पत्नी या फील्डमधील नाही, तिला मी या स्पोर्ट्सची ओळख करून देतोय, असं ओंकार आपल्या व्हिडिओमध्ये सांगतोय। यानंतर टिकटिक वाजते डोक्यात हे गाणं बॅकग्राऊंडला लागतं आणि एक चित्तथरारक व्हिडिओ तुमच्या समोर येतो। मध्यभागी ओंकारची पार्टनर नेटवर बसलेली दिसते, ज्यानंतर ओंकार रस्सीवरून चालून येत साहसी खेळ करत तिच्यापर्यंत पोहोचताना दिसतोय। ओंकारच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। काही जण त्याचं कौतुक करतात तर काहींनी हा सर्व थरार जीवावर बेतू शकतो असं सुनावलं आहे। मात्र ओंकारने यावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। भारतात मोजून फक्त 100 हायलाईन चालणारे आहेत, त्यातील एक ओंकार आहे। भारतात या खेळात फक्त 101 लोकच असतील। याचं मुख्य कारण म्हणजे हायलाईन चालायला कौशल्य लागतं। फक्त रॅपलिंग केल्यासारखं कोणीही नाही करू शकत, त्याचा सेटअप लावायला तांत्रिक ज्ञान लागतं। यावेळी हेल्मेट नाही घातलं, शूज नाही घातले असे प्रश्न विचारले जात आहेत। कोणी तुमचे बघून केलं तर असाही एक प्रश्न विचारला जातोय। मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात ट्रोलिंग तर होतच राहणार। आपण असे एकावर एक तांत्रिक साहसी प्रोजेक्ट करत राहायचे असं ओंकार म्हणतोय। काही जण फक्त ट्रोल करतात तर काही जण हायलाईनवर चालतात असं ओंकारनं त्याच्या पोस्टवर लिहिलंय। मात्र ओंकार करतोय ते धाडस आहे की प्री वेडिंगचं नको असलेलं फॅड फोपावतोय, यावर आपलं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, लोणावळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।